झी 24 तास एक पाऊल पुढे। निवासी डॉक्टरांच्या संपाबाबत चर्चा करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आणि ही बैठक सुरू झाली आहे। माड थोड्याच वेळात आपली भूमिका या संदर्भातली स्पष्ट करणार आहे। सरकारकडून संप मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। संपकऱ्यांवर कारवाई करण्याची सरकारची तयारी आहे। सरकार आणि संपकऱ्यात त्यामुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। संपामुळे मात्र भरडले जात आहेत ते रुग्णांचे हाल सुरू आहेत। तिकडूनच आपण पाहतोय आता या संपावरती तोडगा काढण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी एक बैठक बोलावली आहे। थोड्याच वेळात माड आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। यावेळेला ही बैठक सुरू आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आहेत। जिथे बैठक सुरू आहे तिथे आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील, तर केईएम हॉस्पिटल जवळ आहेत आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप। आपण सुरुवातीला जाऊयात कृष्णात यांच्याकडे। कृष्णात ही बैठक सुरू झाली आहे, साधारण किती वेळापूर्वी ही बैठक सुरू झाली आहे? काय तोडगा आज निघेल अशी अपेक्षा आहे? मंत्र्यांची बैठक ही त्यांच्या बंगल्यावर सुरू आहे। त्या संदर्भात आज तोडगा निघण्याची शक्यता आहे। माडच्या जी आंदोलक विद्यार्थी आहेत, आंदोलक डॉक्टर आहेत, तर त्यांची जी आता एक बैठक पूर्ण झालेली आहे। त्या संदर्भातली ज्या बैठकीत काय ठरलेलं आहे, निश्चय झालेला आहे, ती प्रेस कॉन्फरन्स आहे। ती आता थोड्याच वेळात इथं पीएम मध्ये घेण्यात येणार आहे आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते जी आंदोलनाची पुढची दिशा जी आहे, जे डॉक्टर आहेत तर ती ठरवणार आहेत। ठीक, कृष्णात आपण पुन्हा चर्चा करू। आता जाऊया दीपाली जगताप आमच्या प्रतिनिधी। दीपाली, ही बैठक सुरू झाली आहे, काय नेमकं या बैठकीत ठरतंय, काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय साधारण अपेक्षा आहेत? भूषण, नक्कीच थोड्या वेळापूर्वीच विजयकुमार गावित यांच्या घरी वैद्यकीय शिक्षण मंत्री, सचिव आणि डॉक्टर लहाने यांची बैठक सुरू झालेली आहे। मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे कालच आदेश दिले होते। वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी ते मानले होते। आज कशा पद्धतीने मेस्मा अंतर्गत कारवाई करता येईल याबाबत ही चर्चा आहे। काही मुदत देता येईल डॉक्टरांना, काही तासांची मुदत देऊन मग मेस्मा लावण्यात येईल का, की पुढची दिशा कशी असेल? कारवाई केली गेली आणि मेस्मा लावला तर पर्यायी व्यवस्था आहे का डॉक्टरांची यांच्याकडे, वैद्यकीय शिक्षण खात्याकडे, याची तपासणी करण्यात येणार आहे आणि याबाबत चर्चा असेल। थोड्याच वेळात वैद्यकीय शिक्षण खातं जे आहे डॉक्टरांवर कशा पद्धतीने कारवाई करेल हे थोड्याच वेळात ते स्पष्ट करतील। भूषण, खरंय दीपाली, माडची काय नेमकी यावर भूमिका आहे? माडची मवाळ भूमिका आहे का? माड माघार घ्यायला तयार आहे का? नक्कीच सकाळपासून माडचे जे डॉक्टर आहेत त्यांच्यातही आपापसात चर्चा सुरू आहे की त्यांची दिशा पुढची कशी असेल। कारण काल पुण्याच्या माडने संप मागे घेतला, जसं आज पण लातूरचा जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यावरही कारवाईला सुरुवात झालेली। त्यामुळे कुठेतरी माडच्या डॉक्टरांवर प्रेशर येत आहे त्यांच्यावर। त्यामुळे आता संप पुढे कसा न्यायचा की संप मागे घ्यायचा याबाबत चर्चा सुरू आहे। सरकारशी आपलं काही बोलणं होत आहे का यासाठीही माडकडून प्रयत्न केले जात आहेत। थोड्याच वेळात 1:15 वाजता केईएम रुग्णालयामध्ये माडची पत्रकार परिषद आहे आणि माड या पत्रकार परिषद आपली पुढची भूमिका स्पष्ट करेल। त्याच्यामुळे आता सध्या दोन्ही बाजूला चर्चा सुरू आहे, एकीकडे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या तर दुसरीकडे माडच्या डॉक्टरांच्या। त्याच्यामुळे पुढच्या काही वेळातच जे चित्र आहे ते स्पष्ट होऊ शकेल। भूषण, नक्कीच दीपाली, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी, माहितीसाठी। त्याचबरोबर कृष्णात आपलेही धन्यवाद। आम्ही तुमच्याकडनं तिथल्या अपडेट्स वेळोवेळी घेत राहू। माड आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची एक बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आज तोडगा निघेल अशी अपेक्षा दिसतेय, अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे। या बैठकीनंतर काय नेमकी माडची भूमिका असेल हे स्पष्ट करण्यासाठी माड काही वेळातच त्याची माहिती, त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। मात्र सध्या तरी सरकार कारवाई करण्यासाठी डॉक्टरांवर सुद्धा तयार आहे। सरकार आणि संपकऱ्यात संघर्ष होऊ नये यासाठी ही बैठक सुरू आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।